सुप्रभात छात्राः, नमो नमः. Last time we completed Vibhaktimala till Sambodhanam, and we also completed the purposes of all type of Vibhaktis. In the earlier lectures, we have completed अकारांत पुल्लिंगी, आकारांत स्त्रीलिंगी शब्द देव, वन, माला, अस्मद, युष्मद, सहा तौते म्हणजेच तद आणि यद हे सर्व नाम आणि इतर सर्व शब्द अकारांत आणि आकारांत हे आपण पाठ करण्यासाठी मी तुम्हाला संथा दिली होती. हे शब्द कसे पाठ करायचे याबद्दल पूर्ण माहिती ह्यापूर्वीच दिली होती आणि तुम्हाला होमवर्क म्हणून हे सगळे शब्द परत एकदा रिव्हाइज करायला सांगितले होते. आज आपण आत्मनेपदीय म्हणजे लेसन नंबर 10 कडे वळणार आहोत. त्याआधी आत्मनेपदीय म्हणजे काय ते आपण प्रथम समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आत्मनेपदीय म्हणजे काय? तर आपण जेव्हा धातुरूप शिकलो होतो म्हणजे लट लकार आपण शिकलो होतो. लट लकार म्हणजे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचे जे प्रत्यय आपण शिकलो होतो ते म्हणजे ती तहा अंती, सी थहा थ, मी वहा महा. त्यावेळी तुम्हाला एक सांगितलं होतं की वर्तमान काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये संस्कृतमध्ये त्याला लट लकार वर्तमान काळ, लंग लकार भूतकाळ असं म्हणतात. लट लकार आणि लंग लकार. तर ह्या लकारांमध्ये दोन प्रकार असतात. देर इज टू parts, two categories of verbs. One category is called as parasmaipad and the other category is called as atmanepad. I repeat, parasmaipad and atmanepad. परस्मैपद ह्याचे काही गण असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण शाळेचं एक्झाम्पल घेतलं होतं. शाळा ही व्हर्बची एक बाजू आली. शाळेमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासरूम्स असतात. प्रत्येक क्लासरूममध्ये तुमचे हाऊसेस असतात, बरोबर ना? त्याच पद्धतीने व्हर्बच्या शाळेमध्ये, धातुरूपांच्या शाळेमध्ये परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे दोन प्रकार असतात. आणि परस्मैपदी पदामध्ये आणि आत्मनेपदी पदामध्ये जसं तुमच्याकडे हाऊसेस सगळ्याच क्लासेसमध्ये असतात, रेड हाऊस, ब्ल्यू हाऊस, येलो हाऊस, सिमिलरली परस्मैपदी प्रत्यय आणि आत्मनेपदीमध्ये सुद्धा गण असतात. धातूंचे गण 1, 4, 6, 10 असे गण असतात. हे आपलं झालं आहे. मी फक्त रिव्हिजन करते आहे. स्टुडंट्स, इफ यू आर बिट कन्फ्युज्ड अबाउट व्हॉट इज हॅपनिंग और व्हॉट टीचर इज सेइंग, यू कॅन रिफर टू लट लकार धातुरूपाणी पेज नंबर 14 and 15. If I am not mistaken, it is page number 15, लट लकार, wherein what is गण, what is प्रत्यय ह्याची पूर्ण माहिती दिली आहे. आणि तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की हे पेज अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा आता आपण आत्मनेपदीय म्हणजे वेगळी कॅटेगरी आपण बघणार आहोत. आत्मनेपदीय यासाठी पहिल्यांदा हे माहिती पाहिजे आणि याचे रिव्हिजन झाली पाहिजे की परस्मैपदी पदाचे प्रत्यय कुठले? एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष असं टेबल आपण बनवलं होतं. त्यामध्ये आपण ती तहा अंती, सी थहा थ हे केलं होतं. आठवत आहे का सगळ्यांना? आठवत नसेल तर आपल्याच पुस्तकातलं पेज नंबर 15 नंतर रिवाईज करायला हवं आहे, हे लक्षात घ्या. आता आपण जाऊया आत्मनेपदीयकडे. आत्मनेपदी पदाचे प्रत्यय हे असे आहेत. बघा, व्हॉट आर दी कॉलम्स? ए व, द्वि व, ब व म्हणजे काय? एकवचन, द्विवचन, बहुवचन, बरोबर? आणि रोज कशा आहेत बघा? प्र पु, म पु, उ पु म्हणजे काय? आठवलं? प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, बरोबर ना? आता हे आठवून बघा बरं. प्रथम पुरुष
म्हणजे काय आहे? प्रथम पुरुष, संस्कृतमधला प्रथम पुरुष इंग्लिशमधला काय असतो आठवा? येस, इट इज थर्ड पर्सन. मध्यम पुरुष, इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज सेकंड पर्सन. आणि उत्तम पुरुष, इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट पर्सन. आता आठवत आहे फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? मी मायसेल्फ, म्हणजेच माझ्याबद्दल. मध्यम पुरुष, यू युअर सेल्फ. आणि प्रथम पुरुष, दे देमसेल्व्स, अदर्स. बरोबर ना? आपण जेव्हा परस्मैपदी बघितला तेव्हा त्याच्यामध्ये ती तहा अंती सी तहा थ मी वहा महा हे पाठ केलेलं आहे. सगळ्यांनी म्हणा बरं परत एकदा परस्मैपदी प्रत्यय. आपण रिवाईज करायला हवंय ना, नाही तर कसं कळणार पुढचं? समोर दिसत आहेत ते आत्मनेपदी प्रत्यय आहेत, पण आपल्याला रिव्हिजन करायची आहे प्रथमची. आठवा. बरोबर, ती तहा अंती सी तहा थ मी वहा महा. तसंच आता समोर बघा, आत्मनेपदी प्रत्यय हा आता कुठले कुठले आहेत? तर ते इते अंते. म्हणा बरं माझ्या मागे, प्लीज रिपीट आफ्टर मी. ते इते अंते, से इथे द्वे, इवहे महे. See, we are going to study this in detail in the next lecture, but to understand Atmanepadiya, I just wanted to tell you what is Atmanepadiya. ह्या प्रकारचे प्रत्यय जेव्हा वर्ब्समध्ये असतात तेव्हा आपल्याला त्याला आत्मनेपदी प्रत्यय, आत्मनेपदी धातुरूप असं म्हणावं लागतं. काळजी करू नका, आपण हा पार्ट इन डिटेल घेणारच आहोत. आत्ता आपण जाऊया आपल्या आत्मनेपदी सुभाषित मालेकडे. सो our first stanza. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्. Now you will repeat after me. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. परत एकदा लाईन बाय लाईन नीट बघून म्हणा. अपूर्वः कोऽपि कोशोऽयं, तो कोऽपि असं म्हणायचं आहे. हां, अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. ओके, नाव कोपी. तिकडे काय दिसतंय आपल्याला? एस. एस सारखं दिसतंय ना? एस कुठलं वालं आहे बघा? कोपी. एस सारखं दिसतंय. कोशोयम परत एस सारखं दिसतंय ना? ह्या प्रकारचा शब्द जेव्हा येतो तेव्हा ही एक संधी आहे. संधी विग्रह म्हणजे काय पहिलं समजून घ्या. ह्याच्या आधी पण आपण बरेचदा हे केलेलं आहे. संधी म्हणजे दोन शब्द एकत्र बांधले जातात. दोन शब्द एकत्र बांधले जातात, त्याला संधी असं म्हणतात. संधी जर आपण स्प्लिट केली नाही किंवा संधी विग्रह केला नाही तर आपल्याला तो शब्द कळतच नाही. म्हणून कोपीच्या वर पेन्सिलने लिहून ठेवा, कोपी इज इक्वल टू कह प्लस अपी. कह प्लस अपी. कला विसर्ग द्यायला विसरायचं नाही. कह प्लस अपी. आता ह्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा लाईन टू लाईन अर्थ सांगते आणि मग तुम्हाला त्याचा गर्भित अर्थ म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स ज्याला आपण म्हणतो ना ते आपण करूया. अपूर्व कोपी कोशोयम विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. Knowledge is a big treasure. It is a special treasure.
knowledge is a treasure. It is such a unique treasure because the more you give, it increases, and if you do not give, it decreases. If you keep it to yourself, it decreases, and if you give, it will increase. असा याचा लाईन टू लाईन अर्थ आहे, लाईन बाय लाईन, वर्ड टू वर्ड मिनिंग. Now please understand what this stanza says about. See, whenever we talk about any treasure, may it be your mint, may it be your piggy bank, or may it be your bank account, you just keep the money, you keep collecting the money in your piggy bank, for example. Now, piggy bank, the moment you put money into that piggy bank, that is a treasure, it increases. In general, I'm talking about in general. A piggy bank, when you put your money or you start collecting the same, the piggy bank money increases. The moment you take out something from it, it reduces. This is obvious, right? Every treasure is like that only. But here, in this stanza, it is said that knowledge is a treasure. Knowledge is treated as a treasure. Vidya, knowledge is a treasure. आणि हे ट्रेजर अपूर्व, कधीच न बघितलेलं, अपूर्व, पूर्वी न झालेलं, पहले कभी नहीं हुआ है, पहले कभी नहीं देखा है, ऐसा वाला ट्रेजर. अपूर्व कोपी कोशोयम, कह अपी, कोई एक ऐसा ट्रेजर है, कोश म्हणजे ट्रेजर, असा एक ट्रेजर आहे की जो व्ययतो वृद्धिम आयाती. व्ययतो, व्यय म्हणजे खर्च करणं, देऊन टाकणं, खर्च करणं, खर्चा करना या दे देना. The moment you give it to somebody, the moment you spend it, it will increase. म्हणजे काय? It is exactly opposite of general treasure. तुमच्या पिगी बँकमधनं तुम्ही काहीतरी वस्तू काढली, तुम्ही काहीतरी पैसे काढले, तर ते कमी होणार की नाही? पण विद्या हे असं एक ट्रेजर आहे जे तुम्ही कुणाला दिलं तर ते वाढतं तुमच्याकडचं. म्हणजे in simple terms, the knowledge which you have, you should share it with others. The moment you share, your knowledge will increase. The moment you share, your knowledge will increase, but पुढचं बघा, क्षयमायाती संचयात. संचय म्हणजे कलेक्शन, बरोबर की नाही? संचय, धनसंचय, पुण्यसंचय. संचय मीन्स कलेक्शन. नाव हिअर दे आर सेईंग, तुम्ही नुसतं कलेक्ट केलं, नुसता त्या धनाचा संचय केलात, म्हणजे इफ यू ओनली कीप ऑन कलेक्टिंग धिस ट्रेजर, विच ट्रेजर? नॉलेज. आय एम टॉकिंग अबाउट नॉलेज. You keep on just collecting the treasure without giving it to anybody, then it will reduce. आता सिम्पल बघा, तुम्ही तुमच्या 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्डमध्ये जे काही शिकला होतात, फॉर एक्झाम्पल एनी लेसन इन मराठी, इन हिंदी, जे काही शिकला होता त्यातलं किती तुमच्या लक्षात राहिलं आहे? फारच कमी, बरोबर की नाही? खूप कमी लक्षात राहतं. का? बिकॉज वी डोंट चर्न इट, we don't share it with anybody. If any story that you have learned in 4th or 5th standard, you don't say anything about it, or you don't share it anything about it, you don't share it, म्हणून ते तुमच्या लक्षात नाही राहिलं. पण तेच those childhood stories, ससा कासवाची गोष्ट कशी लक्षात राहिली अजून? Those childhood stories are shared from one person to another person, and we are keep on listening to them. That is why we got it and we are still remembering it. So in short, knowledge, आता हे लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. Knowledge is such a special treasure, a unique treasure, in bracket, different from others, different from other treasures, as the moment we share it, the moment we spend it, it will increase.
अँड द मोमेंट वी कीप ऑन जस्ट कलेक्टिंग इट विदाउट शेअरिंग इट विल रिड्यूस. असंच तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो नाव हाऊ टू read this particular stanza that I have told you. I have told you the meaning of the same. Now coming to the grammar part of this stanza. कोपी तुम्हाला सांगितलं मी, कह प्लस अपी हा संधी आहे. कोशोयम, कोश हा प्लस अयम, लिहून घ्या तिकडे, कोश हा प्लस अयम हे संधी तुम्हाला महत्त्वाचे आहेत. परीक्षेला विचारले जातील किंवा तुम्हाला ह्याचं मीनिंग जास्त चांगलं समजू शकतं. त्यामुळे हे संधी महत्त्वाचे आहेत तुम्हाला या स्टॅन्झाचा अर्थ समजून घेण्यासाठी. कोशोयम, कोश हा प्लस अयम, कोश हा आणि अयम म्हणजे हा, दिस ट्रेजर. कोश हा विसर्ग टाका प्लस अयम आणि कह अपी, कोणीतरी एक, कोणता तरी एक, कह अपी. व्ययतो वृद्धिम आयाती, वृद्धिम आयाती, वृद्धी होते, वाढ होते. संधी आहे वृद्धिम प्लस आयाती, वृद्धिम प्लस आयाती. आणि क्षयम आयाती, क्षयम प्लस आयाती. लिहा तिकडे. स्टुडंट्स, प्लीज राईट डाऊन ऑन युअर टेक्स्टबुक ऑर नोटबुक वेअर एव्हर पॉसिबल. यू हॅव टू राईट ऑल दीज संधी विग्रहाज. क्षयम प्लस आयाती. इथे क्षयम लिहिताना म हलंत काढा. म हलंत लिहा. हलंत म्हणजे आठवतंय ना, पाय मोडलेला. हलंत. क्षयम म आणि तिरकी लाईन द्यायची आहे खाली त्याच्या. क्षयम प्लस आयांती. संचयात कसं लिहिलंय, त कसा काढलाय, त दॅट इज हलंत. क्षयम प्लस आयाती, वृद्धिम प्लस आयाती. ठीक आहे. सो लेट्स गो टू द नेक्स्ट स्टॅन्झा. ओके, आता माझ्या मागून म्हणायचं. पहिल्यांदा मी म्हणणार, मग तुम्ही म्हणायचं. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहीनं न शोभते, न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. हायलायटेड इज शोभते. आधीच्या स्टॅन्झामध्ये काय हायलायटेड होतं बघा जरा. विद्यते होतं ना. इन द अर्लियर स्टॅन्झा हायलायटेड वर्ड वॉज विद्यते. बरोबर आहे. यू ऑल्सो अंडरलाईन द सेम. नाव कम टू द नेक्स्ट स्टॅन्झा, दॅट इज, I repeat, you also have to repeat after me. Kusumam varna sampannam. I hope everybody is saying after me. तुम्हाला बोलायचं आहे. संस्कृत बोललं नाही तर येत नाही. कुसुमं वर्ण संपन्नम गंधहीनं न शोभते, न शोभते क्रियाहीनं मधुरम वचनम तथा. परत एकदा म्हणूया. तुम्हाला हे स्टॅन्झाज पाठ करायचे आहेत. हे स्टॅन्झाज न बघता लिहिता आले पाहिजेत. यू शुड लर्न देम, यू शुड बाय हार्ट देम, यू शुड ट्राय ऑल दीज स्टॅन्झाज writing. Your writing should improve, and without looking at the textbook, you should be able to write them without any mistake, any spelling mistake. So हे तुम्हाला पाठ करायलाच पाहिजे. आणि पाठ करण्यासाठी मी आता जसं म्हणते तसं म्हणा. कुसुमं वर्ण संपन्नं गंधहीनं न शोभते, न शोभते क्रियाहीनं मधुरम वचनम तथा. ठीक आहे. शोभते, शोभते आत्मनेपदीय ते इथे अंते. शोभते, ते इथे अंते कसं आलं, त्याचं आत्मनेपदीय आहे म्हणून ते शोभती असं नाही झालं, शोभते असं झालं. आत्मनेपदीय आपण पुढच्या लेसनमध्ये शिकणारच आहोत. चला आता एक एक शब्द बघूया. कुसुमम म्हणजे काय सांगा. कुसुम म्हणजे फ्लॉवर, सुमनम. कुसुमम सिनॉनिम इज सुमनम, म्हणजे फ्लार, फूल, कुठलंही फूल. वर्ण संपन्नम, अ फ्लार विथ नाईस कलर्स. वर्ण म्हणजे कलर. तुमचा हा शब्द झालेला आहे आधी.
पीतवर्ण, हरितवर्ण, वर्ण झालेले आहेत तुमचे. वर्णसंपन्न, फुल ऑफ कलर्स. अ फ्लावर विथ फुल ऑफ कलर्स. गंधहीनम न शोभते. गंध म्हणजे फ्रेग्रन्स, स्मेल. गंधहीनम न शोभते म्हणजे गंधहीनम, हीनम म्हणजे नसलेला, गंध नसलेला, न शोभते म्हणजे अ फ्लावर full of colors but without fragrance doesn't suit. कळलं? जेव्हा आपण म्हणतो समोर खूप छान फूल आहे, खूप छान फ्लावर आहे, वी एक्सपेक्ट कलर ॲज वेल ॲज फ्रेग्रन्स. पण एखाद्या फुलाला रंग असतो पण गंध म्हणजे फ्रेग्रन्स मुळीच नसतो, तर मजा येत नाही. इट डझंट सूट. त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं एक्झाम्पल दिलं आहे. न शोभते क्रियाहीनम. क्रियाहीनम, अ पर्सन हू डझंट डू एनिथिंग बट हॅव अ स्वीट टंग. मधुरम वचनम तथा. मधुरम वचनम, ही स्पीक्स स्वीट. ही गिव्स प्रॉमिसेस. मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, मी तुमच्यासाठी असं करीन, मी तुमच्यासाठी तसं करीन. बट when actual time comes, in reality, he doesn't do anything the way he said, or he doesn't abide with his words. असा माणूस doesn't suit. कळलं? अशा क्रियाहीन मनुष्य हा. एखादा माणूस नुसतं गोडगोड बोलतोय तुमच्याशी, मी असं करीन, मी तसं करीन, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन, मी असं करीन, तसं करीन तुमच्यासाठी, असं सगळं बोलतो, पण त्या बोलण्याप्रमाणे क्रिया करत नाही. त्या बोलण्याप्रमाणे गोष्टी करत नाही. असा माणूस काही कामाचा नाही. बरोबर? आता मी हे इंग्लिशमध्ये सांगते. अ फ्लावर विथ colors or a flower full of colors but without fragrance doesn't suit. Similarly, a person who gives sweet talks bracket मध्ये promises but doesn't abide with it, doesn't do as per the promises, doesn't suit. Students, please pause my audio and then write this meaning. क्रियाहीन माणूस, जो माणूस फक्त बडबड करतो, फक्त बोलतो पण त्या बोलण्याप्रमाणे वागत नाही, असा माणूस इट डझंट सूट. बरोबर नाही. जसं एखादं फूल जे खूप सुंदर दिसतं आहे पण त्याला बिलकुल गंध नाही, तर मजा येत नाही. बरोबर ना? इट डझंट सूट असं तुम्हाला म्हणायचं आहे तिकडे. कळतं आहे? आता शोभते, इथे शोभती का नाही आलं? कारण शोभते हे आहे आत्मनेपदीय. लेट्स गो टू द नेक्स्ट स्टांजा. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. I repeat, you should also repeat after me. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. इथे जायते हायलायटेड आहे म्हणजे हे आत्मनेपदीय आहे. ते इथे अंते म्हणजे प्रथम पुरुषात बसणारं आहे. बरं, आता या स्टॅन्झाचा अर्थ समजण्यासाठी फर्स्ट वी शुड अंडरस्टँड शतेषु मीन्स वॉट, सहस्रेषु मीन्स वॉट अँड दशसहस्रेषु मीन्स वॉट. शतेषु मीन्स आउट ऑफ 100. शतम म्हणजे 100, 100. सो शतेषुच्या इथे बिसाइड्स द वर्ड शतेषु प्लीज राईट 100, आउट ऑफ 100. सहस्रेषु, besides this सहस्रेषु word write out of thousands. सहस्रेषु, सहस्त्र म्हणजे 1000, out of 1000. आणि दशसहस्रेषु means yes obviously 10,000. दशसहस्रेषु 10,000. शतेषु जायते शूरः. शूर
म्हणजे ब्रेव्ह पर्सन, बरोबर की नाही. मग ब्रेव्ह पर्सन, एखादा माणूस 100मध्ये एखादा माणूस ब्रेव्ह असतो, शूर असतो. मी आधी मराठीतून मुद्दामून सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. देन वी विल गो फॉर द इंग्लिश मिनिंग ऑफ द सेम, माध्यम भाषा मिनिंग, दॅट इज इंग्लिश. पहिल्यांदा आपण मराठीत बघूया. शतेषु जायते शूरः. शतेषु, आउट ऑफ 100. ब्रेव्ह पर्सन, शूर माणूस हा 100मध्ये एखादाच असतो. सगळीच माणसं काही शूर नसतात. शूर माणसं 100मध्ये एखादा असतो. पंडितः, नॉलेजेबल किंवा हुशार माणूस, ज्ञानी माणूस हा 1000मध्ये एखादा असतो. आणि वक्ता, वक्ता म्हणजे ओरॅटर किंवा स्पीकर, वक्ता हा 10,000तनं एखादा असतो. आणि दाता भवती वा नवा, दाता म्हणजे डोनर, डोनर असतो किंवा नसतोच. आता या स्टॅन्झामध्ये हे नक्की काय सांगितलं आहे, तर या स्टॅन्झामध्ये स्केअरसिटी सांगितली आहे. रेअर माणसं सांगितली आहेत. हाऊ पीपल आर रेअर. विच पीपल आर रेअर? नंबर 1 शूरः, ब्रेव्ह पर्सन. सेकंड नॉलेजेबल पर्सन, ज्ञानी माणूस, पंडितः. थर्ड वक्ता, दॅट इज स्पीकर. अँड फोर्थ दाता. सो दीज 4 पीपल आर व्हेरी रेअर. या सगळ्याला अंडरलाईन करून ठेवा. शूरः, पंडितः, वक्ता, दाता. These 4 people are very rare to find. खूपच रेअर आहेत, फार कमी सापडतात. लोकांमध्ये हे 4 प्रकारची माणसं, इन जनरल पब्लिक और इन सोसायटी, इट इज व्हेरी रेअर टू फाइंड ब्रेव्ह पर्सन, नॉलेजेबल पर्सन, स्पीकर अँड डोनर. मग हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी काय काय सांगितलं, तर यू कॅन फाइंड ब्रेव्ह पर्सन इन आउट ऑफ 100. परत एकदा सांगते, हे लिहून घ्या. वी कॅन फाइंड अ ब्रेव्ह पर्सन आउट ऑफ 100s. वी विल फाइंड अ नॉलेजेबल पर्सन आउट ऑफ 1000s. Out of 10,000, we will find only one speaker. But donor is so rare that he is there or not there. म्हणजे डोनर तर आणखीनच खूपच रेअर आहे. वा न वा, असतो किंवा नसतो. ही इज देअर और मे नॉट बी देअर. ही मे बी देअर और ही मे नॉट बी देअर. कळलं? हे तुम्हाला संस्कृतमध्ये मिनिंग सांगायचं आहे. तुम्हाला माध्यम भाषया मिनिंग सांगायचं आहे. स्टुडंट्स, आय रिपीट, माध्यम भाषया या शब्दाचा अर्थ माध्यम भाषा. माध्यम म्हणजे मीडियम, भाषा म्हणजे लँग्वेज. प्लीज राईट इन युअर मीडियम लँग्वेज. माध्यम भाषया उत्तरत या शब्दाचा अर्थ आहे तुम्हाला आन्सर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. हे विसरू नका. बऱ्याच मुलांनी आन्सर्स मराठीमध्ये लिहिले आहेत, हिंदीमध्ये लिहिले आहेत. तसं करू नका. तुमच्या इन युअर मेनी असाइनमेंट्स आय हॅव सीन that students are writing in Marathi or students are writing in Hindi, in Devanagari Lipi. No, when we are saying, we are asking the question that Madhyam Bhashaya Uttarata, that means you have to write in your medium language and your medium itself is English. तेव्हा आता हे मी बोलतेय ते इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. that out of 100 a brave person is found out. Out of thousands we can find only one person as knowledgeable. Out of 10,000 we can find only one as a speaker. And a donor may or may not be there. Okay? So students, we will stop here in this lecture. In the next lecture we will continue Atmanepadiya and then question answers of the same. Till that time, stay blessed, stay safe. Thank you. Namo Namaha.